गोकुळच्या ठरावावरून चंदगडच्या राजकारणाला उकळी। ठराव गोळा करण्यासाठी सर्वच नेत्यांनी लावली फिल्डिंग। गोकुळची निवडणूक पुढील वर्षी असली तरी त्यासाठी लागणारे जास्तीत जास्त ठराव आपल्याकडे गोळा करण्यासाठी आतापासूनच आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी गुप्त फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे गोकुळच्या निमित्ताने चंदगडच्या राजकारणाला उकळी आली असून काही ठरावधारकांना टोकनची रक्कमही पोहोचल्याचे चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। चंदगड तालुक्यात 1 लाख लिटरपेक्षा अधिक दूध संकलन होत असून ते उच्च प्रतीचे असते। असे असूनही नेत्यामध्ये बेकी असल्याने गेल्या वेळी सुष्मिता राजेश पाटील व दीपक भरमू पाटील या दोघांचाही पराभव होऊन चंदगडची पाटी कोरीच राहिली। पण पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी आघाडीतून आपल्याला उमेदवारी मिळवायची झाल्यास आपल्याकडे जास्तीत जास्त ठराव असणे गरजेचे असल्याने आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, गोपाळराव पाटील यासह विलास पाटील व इतर काहींनी आपल्या कार्यकर्त्यांना ठराव पदरात पाडून घ्या अशा सूचनाही केल्या आहेत। त्यानुसार एकमेकावर कुरघोडी करून ठराव मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे। काही नेत्यांनी तर पहिली टोकन पोच करून ठरावधारक कार्यकर्त्यांना घट्ट केल्याची चर्चा आहे। गेल्या वेळी तालुक्यात 347 ठराव होते, त्यामध्ये वाढ होऊन ती संख्या 426 वर गेली आहे। सत्ताधारीकडून गोपाळराव पाटील किंवा त्यांचे सुपुत्र विशाल पाटील, विरोधी आघाडीतून माजी संचालक दीपक पाटील किंवा आमदार शिवाजी पाटील यांच्या मर्जीतील कार्यकर्ता असण्याची शक्यता आहे। माजी आमदार राजेश पाटील मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत निर्णय घेण्याची शक्यता असल्याने ते मुश्रीफांच्या निर्णयानंतरच स्वतः की आपल्या पत्नीला कुणाकडून मैदानात उतरविणार हे स्पष्ट होणार आहे। कार्यकर्त्यांची फौज मोठी असून सर्वांना मला न्याय द्यावा लागणार आहे। त्यामुळे एकतर गोकुळमध्ये दीपक पाटील किंवा जिल्हा परिषदेला माजी सभापती ज्योती पाटील यापैकी एक काय तो निर्णय तुम्हीच घ्या असे आमदार शिवाजी पाटील यांनी माजी मंत्री भरमू पाटील यांना सांगितल्याचे समजते। माजी आमदार राजेश पाटील यांची संस्थात्मक ताकद मोठी असून कार्यकर्त्यांचे जाळे मोठे आहे। त्यामुळे ते स्वतः गोकुळच्या निवडणुकीत उतरावेत यासाठी कार्यकर्त्यांनीच त्यांच्याकडे तगादा लावला आहे। त्यामुळे ते काय निर्णय घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। आमदार सतेज पाटील यांचा शब्द प्रमाण मानून गेले काही वर्षे गोपाळराव पाटील राजकारणात कार्यरत आहेत। त्यामुळे यावेळी त्यांना सत्ताधारीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, पण ते स्वतः उतरणार की आपल्या मुलाला संधी देणार हे स्पष्ट नाही।